हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी MRP. स्वागत आहे तुमचं माझ्या जॉब प्लेलिस्टमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑपरेटर्स. ओके, तर इथून पुढचे जे आपले ऑपरेटर्सवरती व्हिडिओ असणार आहेत ते आपण दोन पार्ट्समध्ये कव्हर करणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की ते ऑपरेटर म्हणजे काय असणार आहे आणि त्याचे रूल्स काय आहेत, आणि त्याची जी प्रॅक्टिस असणार आहे ही आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. ऑपरेटर्स. आता ऑपरेटर्स म्हणजे तुम्हाला काय समजायचंय ते आपण समजून घेऊया. समजा आपण आतापर्यंत 1ली ते 12वी पर्यंत आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म केले आहेत मॅथमॅटिकली. ते मॅथमॅटिकली ऑपरेशन जर आपल्याला कोडिंगमध्ये परफॉर्म करायचे असतील तर त्याच्यासाठी जावाने आपल्याला काही कीवर्ड्स आणि सिम्बॉल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, त्या कीवर्ड्स आणि सिम्बॉलला आपण काय म्हणतो, ऑपरेटर्स. बरोबर. तर समजा मला 2 नंबरची ऍडिशन करायची आहे, जर सबट्रॅक्शन करायची आहे, मल्टिप्लिकेशन करायची आहे, डिव्हिजन करायची आहे 2 नंबरमध्ये. बरोबर. हे मॅथमॅटिकल ऑपरेशन जर मला परफॉर्म करायचं असेल तर त्यासाठी मला काय केलेलं आहे, जावानी सिम्बॉल दिलेले आहेत. ओके, तर ते आपण जाणून घेऊया. बट त्याच्या आधी पहिले याची डेफिनेशन बघूया. ओके, तर ही त्याची डेफिनेशन आहे. अन ऑपरेटर इज अ सिम्बॉल दॅट परफॉर्म ऑपरेशन ऑन व्हेरिएबल or values. Okay, it tells to Java what kind of action to perform, like addition, subtraction, comparison and increment एक्सेट्रा. तुमचा ऑपरेटर जावाला काय सांगतोय की तो कोणत्या टाईपचं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे त्या दोन व्हेरिएबल वरती किंवा व्हॅल्यूज वरती. बरोबर. तसंच ए प्लस बी, तर ते प्लस जो आहे तो काय ऍडिशन टाईपचं ऑपरेशन आहे हे तुमच्या जावाला कळतं. बरोबर. आणि हे कोण सांगतोय, तुमचं ऑपरेटर सांगतोय. हे झाले ऑपरेटर्स. आता समजून घेऊया टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. ओके, जावामध्ये 9 टाईपचे ऑपरेटर्स आहेत. ओके, तर पहिला आहे युनरी, देन आहे बायनरी, टर्नरी, अरिथमॅटिक, रिलेशन, लॉजिकल, असाइनमेंट, बिटवाईज अँड शिफ्ट. आता हे जे ऑपरेटर्स आहेत हे आपण 1 बाय 1 सेपरेट व्हिडिओमध्ये बघू. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज युनरी ऑपरेटर. सिंगल व्हेरिएबल. सिंगल व्हेरिएबललाच आपण काय म्हणतो, युनरी ऑपरेटर. सिंगल व्हेरिएबल म्हणजे काय? ओके, सिंगल व्हेरिएबल म्हणजे समजा आता मी लिहितो इथं इंट ए. ओके, इंट ए. ह्या ए वरती तुम्ही कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करू शकता. मी इथं काय केलंय, इंट ए केलंय. बरोबर. आता ह्या इंट ए वरती मी कोणत्या कोणत्या टाईपचे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. एक तर मी प्लस करू शकतो म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. ओके, हे ऑपरेशन मी एका सिंगल व्हेरिएबल वरती परफॉर्म करतो, एखाद्या सिंगल व्हेरिएबलवर. ओके, त्या सिंगल व्हेरिएबलला आपण काय म्हणतो, युनरी ऑपरेटर. युनरी म्हणजे एक. ओके, हा झाला युनरी ऑपरेटर. पुढचा ऑपरेटर जो असणार तो असणार आपला डबल व्हेरिएबल. ओके, बायनरी. हे त्याला काय म्हणतो आपण, बायनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे एक व्हेरिएबल किंवा एक व्हॅल्यू ज्याच्यावरती तुम्ही हे 4 ऑपरेशन्स परफॉर्म करताय. सेम तसंच इथं डबल ऑपरेटर असणार आहे. म्हणजे काय, एक तर ए असेल आणि बी असेल. ह्या ए आणि बी मध्ये तुम्ही जे ऑपरेशन परफॉर्म करणार आहे त्याला म्हणतो आपण बायनरी ऑपरेशन. बरोबर. आता ते कोणते कोणते असतील, ए प्लस बी, ए मायनस बी. ओके, तसंच त्याला काय म्हणतो आपण, बायनरी ऑपरेटर. बायनरी ऑपरेटर मीन्स जावा ऑपरेटरला 2 व्हेरिएबल लागतात. जावा ऑपरेटरला 2 व्हेरिएबल लागतात ते ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. त्याला म्हणतो आपण बायनरी ऑपरेटर. ओके, आणि युनरी ऑपरेटर म्हणजे जावा ऑपरेटरला एक व्हेरिएबल लागतो त्याला ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. त्याला म्हणतो आपण युनरी ऑपरेटर. त्याचं एक्झाम्पल कसं राहील, आपण सगळ्याला माहिती आहे, प्लस 20. आता हा जो ऑपरेटर राहणार आहे तुमचा, या ऑपरेटरला तुम्ही म्हणता बायनरी. बायनरी काय असणार आहे, पहिला नंबर आणि दुसरा नंबर, याला म्हणतो आपण बायनरी. ऑपरेटर काय असणार आहे, या दोन्ही मधला हा, याला म्हणतो आपण बायनरी ऑपरेटर. तसंच 3 व्हेरिएबल वरती. ओके, जर जावाला 3 व्हेरिएबल वरती काही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्यासाठी आपण कोणता ऑपरेटर यूज करतो, टर्नरी ऑपरेटर यूज करतो. कोणता ऑपरेटर यूज करतो, टर्नरी ऑपरेटर. आता हा जो टर्नरी ऑपरेटर आहे हा आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघू. ओके, त्याच्या आधी आपण बघूया पुढचे ऑपरेटर्स. ओके, सो लेट्स अंडरस्टँड. पहिलं जाणून घेऊया इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर काय असतं. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट मध्ये पहिले त्याचे येतात टाइप्स. पहिले काय असतं त्याचे टाइप्स. पहिले येतं प्री इन्क्रीमेंट. ज्याला आपण म्हणतो प्लस प्लस ए. देन येतं पोस्ट इन्क्रीमेंट जे आपण लिहितो ए प्लस प्लस. तसंच प्री डिक्रीमेंट असतं मायनस मायनस. ओके, हे 4 टाइप्स आहेत इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेटरचे. हा आपला पहिला ऑपरेटर असणार आहे मित्रांनो. ओके, तर आता हे झाले टाइप्स ऑफ इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. पहिलं जाणून घेऊ आपण प्री म्हणजे काय असतं, पोस्ट म्हणजे काय असतं. तर चला पहिलं प्री जाणून घेऊ. व्हॉट इज प्री इन्क्रीमेंट अँड प्री डिक्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट और प्री डिक्रीमेंट. जर समजा मी पहिलं काय करतो, एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतो इंट एक्स. ओके, त्या इंट एक्सला मी एक पहिली व्हॅल्यू देतो 10. ओके, आता मला काय करायचंय, प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय असतो ते लक्ष द्या. पहिला प्री इन्क्रीमेंट म्हणजे प्लस प्लस, देन कोणत्या व्हेरिएबल असणार आहे माझा, एक्स ऑपरेंड. आता ह्या एक्स ऑपरेंडला मला कशात तरी स्टोअर करून घ्यावं लागेल. बरोबर. मी वाय मध्ये करून घेतो. मी या वायला पण प्रिंट करून घेतो. वाय माझं आउटपुट करायला ते आपण समजून घेऊया. आता ह्याच्या आधी प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय असतं. प्री इन्क्रीमेंट म्हणजे ह्या एक्स मध्ये किती व्हॅल्यू प्रेझेंट आहे, 10. बरोबर.
ही 10 व्हॅल्यू जर तुम्ही असाइन करत असाल एखाद्या व्हेरिएबलला, बरोबर, त्या टाइमला तुमची व्हॅल्यू ही असाइन व्हायच्या आधी इन्क्रीमेंट होते, बरोबर. ती व्हॅल्यू ह्या वायला असाइन व्हायच्या आधी इन्क्रीमेंट होते. तर समजायचं झालं तर आता एक्स ची व्हॅल्यू किती आपली 10, बरोबर. आता ह्या केसमध्ये एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 10, बरोबर. आता ह्या सिच्युएशनला आपण काय करतोय असाइन करतोय, बरोबर, असाइन करतोय. तर इथं लक्षात ठेवायचं, इथं काय करतोय आपण असाइन करतोय. तर ह्या ऑपरेटरच्या परफॉर्म व्हायच्या आधी हा ऑपरेटर परफॉर्म होईल, म्हणजे हा जो 10 आहे तो किती होईल तुमचा 11 होईल. हा किती होईल 11. ह्याच्या एक्स मध्ये किती व्हॅल्यू आली आता 11. ही 11 व्हॅल्यू वाय मध्ये स्टोअर होईल. ओके, ही 11 व्हॅल्यू वाय मध्ये स्टोअर होईल. आणि देन तुमचा जर तुम्ही या वायला प्रिंट करून घेतलं तर तुमचं आउटपुट जे राहणार आहे ते तुमचं आउटपुट किती राहील 11 आउटपुट राहील. ओके, जर मी ते प्री डिक्रीमेंट केलं तर काय होईल त्या केसमध्ये समजा सेम एक्झाम्पल घेतो, इंट एक्स इज इक्वल टू 10. ओके, मी इथं काय करतो एक इंट घेतो, इंट वाय. आता ह्या इंट वाय मध्ये मला काय करायचं प्री डिक्रीमेंट करायचं, प्री डिक्रीमेंट. ओके, आपण काय समजून घेतलं प्री डिक्रीमेंट. प्री डिक्रीमेंट म्हणजे काय, जी व्हॅल्यू आहे, बरोबर, ही एक्स ची व्हॅल्यू ह्या वायला व्हॅल्यू असाइन व्हायच्या आधी एक व्हॅल्यू कमी होईल. आता इथं 10 आहे, प्री डिक्रीमेंट केलं म्हणजे 9, 10 चे किती झाले 9 झाले, बरोबर. मग वाय मध्ये किती स्टोअर झाले 9 स्टोअर झाले. मग ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही काय करा त्याला प्रिंट करून घ्या. जर तुम्ही याला प्रिंट केलं तर तुमचं आउटपुट काय राहील 9 राहील. याला म्हणतात प्री डिक्रीमेंट अँड प्री इन्क्रीमेंट. तर आता समजून घेऊया पोस्ट डिक्रीमेंट काय असतं आणि पोस्ट इन्क्रीमेंट काय असतं. पोस्ट इन्क्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंटसाठी मी प्रत्येक एक्झाम्पल घेतो जे सेम वरच, जेणेकरून आपल्याला आयडिया राहील थोडीशी. ओके, आता मी एक्स ला प्लस प्लस केलं, त्याच्यावर लक्ष द्या मित्रांनो, कारण आता हे जे ऑपरेटर असणार आहेत हे आपल्याला फ्युचरमध्ये लागतील. तर ह्या केसमध्ये आता आपण काय केलंय एक्स ला पोस्ट इन्क्रीमेंट करतोय. पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजे काय, बरोबर, एक्स मध्ये किती व्हॅल्यू प्रेझेंट आहे 10 व्हॅल्यू प्रेझेंट आहे. हा एक्स असाइन केला वायला, बरोबर, हा एक्स असाइन केला वायला. आता असाइन झाल्याच्या नंतर ह्या एक्स ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते, त्याला आपण म्हणतो पोस्ट इन्क्रीमेंट. म्हणजे असाइनमेंट झाल्याच्या नंतर एकनी व्हॅल्यू इन्क्रीज करा. ह्या केसमध्ये एक्स ची व्हॅल्यू किती आहे 10. आता वाय मध्ये किती प्रेझेंट आहे 10, बट इथं कोणता ऑपरेटर परफॉर्म केला तुम्ही पोस्ट. पोस्ट म्हणजे तुम्ही कंपायलरला काय सांगता एकनी व्हॅल्यू इन्क्रीज करा, म्हणून 10 चे किती झाले 11. तर मग तुम्ही ह्याला जर प्रिंट केलं, जर तुम्ही याला प्रिंट केलं वायला, तर तुमचं आउटपुट काय राहणार आहे 11. जर मी पोस्ट डिक्रीमेंटच्या बाबतीत केलं, हे जर मी पोस्ट डिक्रीमेंटच्या बाबतीत केलं तर माझा आउटपुट काय राहील इंट एक्स 10. सगळा खेळ आहे ना तो ह्या असाइनमेंट ऑपरेटरचा आहे, बरोबर, असाइनमेंट ऑपरेटरचा आहे. इथं लक्ष द्यायचं आणि याच्यानंतरच तुम्हाला ह्या इक्वल टू ऑपरेटर वरती थोडं फोकस राहू द्या, ह्याच्यावरूनच आपल्याला सगळी आयडिया येऊन जाते. आता इथं काय करायचं तुम्हाला, एक्स ची व्हॅल्यू किती आहे 10, बरोबर. आता 10 व्हॅल्यू असाइन कोणाला केले वायला, बट आता इथं कोणता ऑपरेटर परफॉर्म करताय तुम्ही पोस्ट डिक्रीमेंट. म्हणजे असाइन झाल्याच्या नंतर जो पोस्ट आहे तो परफॉर्म होणार. मग असाइन झाल्याच्या नंतर तुम्ही इथं काय करताय डिक्रीमेंट, म्हणजे 10 चे किती होणार आहे 9. 10 चे किती होणार आहे 9. मग जर मी त्याला प्रिंट करून घेतला वाय, तर माझा आउटपुट किती राहील 9 झालं. पोस्ट इन्क्रीमेंट, प्री इन्क्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट, प्री डिक्रीमेंट. आता हे 4 टाइप्स आपल्याला कळले. OCA चा पेपर देत असाल फॉर जावा सर्टिफाईड डेव्हलपर बनण्यासाठी, तर तिथं काय होतं मित्रांनो, आपल्याकडून काही चुका होतात. चुका म्हणजे काय, आपण हे जे ऑपरेटर्स आहे याला कमी लिखतो. कमी लिखतो म्हणजे काय, की आपल्याला असं वाटतं की चला हे रूल्स आपल्याला समजले, ओके, नो प्रॉब्लेम. मग आपण याच्याकडे याला थोडं इग्नोर करतो आणि पेपरच्या टायमाला हा जो सगळ्यात सोपा कॉन्सेप्ट आहे ह्या आपला मार्क्स कमी करतो, बरोबर. त्यामुळं ह्याच्यात काही लूप होल्स आहेत ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, ते आपण समजून घेऊया. ओके, हा पहिला पॉईंट आहे. हा पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात का ठेवायचा आहे, की जे ऑपरेटर्स असणार आहेत इथून पुढचे कोणते पण ऑपरेटर्स असू द्या, ते ऑपरेटर्स तुम्ही फक्त प्रिमिटिव्ह डेटा टाइप वरती यूज करू शकता. कशावरती करू शकता, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स वरती. आणि देन दुसरा, आता हे जे प्लस और मायनस आहेत हे तुम्ही त्या व्हेरिएबल वरती यूज करू शकता, ना की त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूवर. ओके, एक्झाम्पलने समजायचं झालं तर मी काय करतो, एक इंट वाय घेतो. ओके, इंट वाय घेतल्याच्या नंतर मी आता देतो प्लस प्लस 10. ओके, प्लस प्लस 10. तर ह्या केसमध्ये काय होईल विचार करा मित्रांनो, तोपर्यंत विचार करा आणि मला कमेंटमध्ये कळवा काय होईल. तर काय होईल, इथं कंपायलर तुम्हाला एरर प्रोव्हाइड करेल. का एरर देईल, एरर का देईल, कारण हे जे प्लस प्लस और मायनस मायनस आहे हे आपण कशावरती परफॉर्म करू शकतो, फक्त व्हेरिएबल वरती. बट हा काय आहे, हा तुमचा एक कॉन्स्टंट आहे. ओके, व्हॅल्यूज आहे, तुम्ही व्हॅल्यूज और कॉन्स्टंटला तुम्ही हे जे ऑपरेटर्स आहेत हे यूज करू शकत नाही. बट आता ह्याचं करेक्ट व्हर्जन कसं असेल, मग मला काय करावं लागेल, इंट एक्स मध्ये मी काय करतो 10 ठेवतो. आता ह्या एक्सला मी इन्क्रीमेंट लावू शकतो. ओके, ह्या एक्सला मी इन्क्रीमेंट लावू शकतो आणि ह्या एक्सला मला स्टोअर करून घ्यावं लागेल वाय मध्ये. या वायला मला डिक्लेअर करावं लागेल आणि देन मग मला ह्याला प्रिंट करावं लागेल या वायला. जर मी या वायला प्रिंट केला
तर माझा कोड सक्सेसफुली रन होईल आणि माझं आउटपुट जे असेल ते असेल 11. आता ह्या केसमध्ये काय होतं ते समजून घेऊया. झालं आपलं पोस्ट. त्याला पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट, इन्क्रिमेंट आणि प्री डिक्रिमेंट सेम कंडिशन. जर समजा माझ्याकडे y आहे, ओके, या y मध्ये मी -10 घेतला, ओके, -10 घेतला आणि मला ह्या y ला प्रिंट करायचं. मला काय करायचं, या y ला प्रिंट करायचं. समजा मला या y ला आता काय करायचं, प्रिंट करायचं. तर या केसमध्ये माझा कंपायलर काय करेल, मला एरर देईल. काय देईल, एरर, कंपाईल टाइम एरर येईल मला. ओके, कारण आपण जे ऑपरेटर्स आहेत ते व्हॅल्यूवरती परफॉर्म करू शकत नाही. हा रूल तर तुम्हाला क्लिअर करायचा आहे, बरोबर. याच्यावरती MCQ येतात OCA ला. दुसरं काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. x आहे, x मध्ये 10 आहेत, बरोबर. याला इनिशियलाइज करून घेतो मी. ओके, देन हे x मला काय करायचे, असाइन करावं लागेल. तर मी याला देतो प्लस -10 y मध्ये टाकतो आणि -x त्याला मी y मध्ये टाकतो. ओके, अँड देन ++x जे मी याला y मध्ये टाकतो आणि या y ला इनिशियलाइज करून घेतो. आणि जर मी प्रिंट केलं SOP y, तर त्या केसमध्ये माझा आउटपुट काय राहील, माझा आउटपुट राहील 9. माझा आउटपुट काय राहील 9. माझा आउटपुट किती राहील, 9 राहील. तर जर मी इथं ऑर दिला, मी जर इथं प्री इन्क्रिमेंट आहे, मी इथं प्री इन्क्रिमेंट केलं समजा आणि याला स्टोअर करून घेतला y मध्ये, आणि जर मी ह्या y ला प्रिंट केला, तर ह्या केसमध्ये माझा आउटपुट काय राहील, या केसमध्ये माझा आउटपुट राहील 1 ने इन्क्रिमेंट होईल, बरोबर. 1 ने इन्क्रिमेंट जाईल. इन्क्रिमेंट झाल्याच्यानंतर 11 राहील. ओके, पहिला रूल कळला. पहिला रूल काय आहे, प्लस आणि मायनस. हे कशावरती परफॉर्म करू शकता तुम्ही, म्हणजे इन्क्रिमेंट और डिक्रिमेंट कशावर परफॉर्म करू शकता, फक्त व्हेरिएबलवरती, ना की कोणत्या कॉन्स्टंट व्हॅल्यूवर. ओके, हा जो आपला दुसरा रूल आहे, ह्याच्यामध्ये हा दुसरा रूल काय आहे, हे जे प्लस आणि हे जे मायनस आहे, हे काय करतात. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं मी काय 10 पास केला या x मध्ये, बरोबर. आता इथं माझी व्हॅल्यू काय आहे 10, बरोबर. आता इथं असाइनमेंट ऑपरेटर असल्यामुळे पहिलं माझं काय होणार आहे, व्हॅल्यू डिक्रिमेंट होणार आहे. डिक्रिमेंट झाल्याच्या नंतर 9 जी व्हॅल्यू आहे ती y ला मिळणार. म्हणजे पोस्ट इन्क्रिमेंट आणि प्री इन्क्रिमेंट हे व्हॅल्यू रिटर्न करतात. हे काय करतात, व्हॅल्यू रिटर्न करतात. लगेच त्या सिच्युएशनला जी अपडेट झालेली व्हॅल्यू रिटर्न करतात. ओके, तर एक एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, एक एक्झाम्पल घेऊ. इज इक्वल टू 10 y मध्ये टाकायचा मी प्रयत्न करतो. केसमध्ये काय होईल, हा जो तुमचा x आहे, बरोबर, x मध्ये व्हॅल्यू किती आहे, 10. मग तो 10 कोणत्या टाईपचा आहे, पोस्ट टाईपचा आहे. मी y मध्ये टाकतो, या y ला डिक्लेअर करून घेतो मी, आणि आता मी याला प्रिंट करतो. ओके, y. तर काय प्रॉब्लेम येईल ते आपल्याला बघायचं आहे. ते काय होईल, इथं मी कोणता ऑपरेटर यूज केलाय, इन्क्रिमेंट. ओके, प्री इन्क्रिमेंट असल्यामुळे तो काय करणार, या असाइनमेंट ऑपरेटरच्या आधी या y ला इन्क्रिमेंट करणार. मग हा x ची व्हॅल्यू किती आहे, 10, ती किती झाली, 11. आता ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू झाली तुमची 11. मग कंपायलर इथं काय कन्सिडर करणार आहे, तुमची 11 व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे, बरोबर. ही जी 11 व्हॅल्यू आहे, बरोबर, ही 11 व्हॅल्यूवर तुम्ही काय करताय, इथं हे ऑपरेशन परफॉर्म करताय. तर आपला पहिला रूल जो होता, तो रूल काय होता, तुम्ही ऑपरेटर जे आहेत प्लस मायनस ते व्हेरिएबल वरती करू शकता, ना की कॉन्स्टंट वर. आता ही जी व्हॅल्यू ही आहे कॉन्स्टंट असल्यामुळे तुम्ही इथं हे करू शकत नाही. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला एरर येऊ शकते. मग याचं करेक्ट व्हर्जन काय राहील, याचं करेक्ट व्हर्जन राहील y इज इक्वल टू ++x. हे त्याचं करेक्ट व्हर्जन राहील. चौथा पॉईंट समजायचा झाला. ओके, चौथा पॉईंट असा की जेवढे काही प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही ऑपरेटर यूज करू शकता. एक्सेप्ट जो 1 असणार आहे तो कोण आहे, तुमचा बुलियन. कोण असणार आहे, तुमचा बुलियन. आता ना की तुम्ही बुलियनला इन्क्रिमेंट करू शकता, ना डिक्रिमेंट करू शकता. का, तर बुलियन मध्ये कोणत्या व्हॅल्यूज असतात, एक तर असते ट्रू किंवा फॉल्स. तर ट्रूला इन्क्रिमेंट करू शकता, ना ट्रूला तुम्ही डिक्रिमेंट करू शकता. ओके, त्याच्यामुळं बुलियन जो आहे त्याच्यावरती आपण कोणतेच ऑपरेटर यूज करू शकत नाही. हा तुमचा चौथा रूल आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, ऑपरेटर्स बघितले. ऑपरेटर्स नंतर त्याचे टाइप्स बघितले. ओके, टाइप्स मध्ये सगळ्यात पहिला आपण युनरी म्हणजे काय असतं, जो सिंगल व्हेरिएबल वरती ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला म्हणतो आपण युनरी. पण डबल व्हेरिएबल, ओके, डबल व्हेरिएबल वरती जे काही ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला म्हणतो आपण बायनरी. टर्नरी म्हणजे 3 व्हेरिएबल किंवा 3 ऑपरेंड त्याच्यावरती जे परफॉर्म करतो त्याला म्हणतो आपण टर्नरी. असे अरिथमॅटिक, रिलेशन, लॉजिकल, असाइनमेंट, बिटवाईज आणि शिफ्ट. मध्ये आपण काय बघितलं, ऑपरेटर्स बघितले. ओके, ऑपरेटर्स मध्ये बघितलं आपण युनरी ऑपरेटर म्हणजे सिंगल ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर म्हणजे डबल व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये जो ऑपरेटर यूज केला जातो त्याला म्हणतो आपण बायनरी ऑपरेटर. ओके, देन येतो तुमचा टर्नरी, अरिथमॅटिक, रिलेशन, लॉजिकल, असाइनमेंट आणि बिटवाईज आणि शिफ्ट. हे आपण बघणार आहोत फ्युचरमध्ये. याची आपण बघितलं युनरी ऑपरेटर म्हणजे काय असतं, सिंगल व्हेरिएबल, परत त्याच्यावरती तुम्ही 4 ऑपरेशन परफॉर्म करू शकता. डबल व्हेरिएबल म्हणजे 1, 2 याच्यावरती तुम्ही कसे
व्हॅल्यूज यूज करू शकता. तर असा याला म्हणतात बायनरी ऑपरेटर. ओके, त्याच्याचमध्ये आपण कोणता नवीन ऑपरेटर बघितला, एक तर बघितला आपण इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. त्या इन्क्रीमेंट डिक्रीमेंटमध्ये 4 टाईप्स आहेत. पहिला प्री इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट, प्री इन्क्रीमेंट, प्री डिक्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट. ओके, तर त्याला लिहायचा सिंटॅक्स असा आहे, व्हेरिएबलच्या आधी व्हेरिएबलच्या नंतर. ओके, आता त्याच्यावरती आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म केलेत. ओके, तर हे जे ऑपरेशन्स असणार आहे हे आपण प्रॅक्टिकल करून बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप मोठा नाही झाला पाहिजे. तर तोपर्यंत कीप लर्निंग, कीप कोडिंग. भेटूया पुढच्या पार्टमध्ये विथ प्रॅक्टिकल. Fly, I'm the last one to die.